पहिला शमूएल अध्याय 11। नंतर अम्मोनी नाहाश याने स्वारी करून याबेश गिलादासमोर तळ दिला। तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश यास म्हणाले की आमच्याशी करारमदार कर, म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ। नाहाश अम्मोनी त्यास म्हणाला, मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्रायलांची अप्रतिष्ठा करीन, या अटीवर मी तुम्हाशी करार करीन। याबेशच्या वडील लोकांनी त्यास म्हटले, आम्हास 7 दिवसाचा अवकाश द्या, म्हणजे तेवढ्यात इस्रायल लोकांच्या सर्व प्रांतात आम्ही जासूद पाठवू, आणि जर आमचा बचाव करण्यासाठी कोणी आला नाही तर मग आम्ही बाहेर निघून तुम्हाकडे येऊ। मग जासूदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानावर घातले। ते ऐकून सर्व लोक हेल काढून रडू लागले। तेव्हा शौल गुरांच्या मागून शेतातून येत होता। त्याने विचारले, लोक का रडतात? त्यास काय झाले? याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळविले। शौलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर जोराने येऊन तो मनस्वी संतप्त झाला। त्याने एक बैलांची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासूदांच्या हाती इस्रायलांच्या सर्व प्रांतात पाठवले, आणि त्यास निरोप दिला की जो कोणी शौल व शमूएल यांच्या मागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल। तेव्हा परमेश्वराची दहशत लोकावर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले। त्याने बेजेक येथे त्यांची टीप घेतली। तेव्हा इस्रायलाचे 3 लाख पुरुष व यहुदाचे 30,000 पुरुष भरले। त्यांनी त्या आलेल्या जासूदास सांगितले, तुम्ही याबेश गिलादाच्या लोकास जाऊन सांगा की उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हास कुमक येऊन पोहोचेल। त्या जासूदांनी जाऊन याबेशच्या लोकास हे सांगितले। तेव्हा त्यास फार आनंद झाला। मग याबेशच्या लोकांनी सांगून पाठवले की आम्ही उद्या बाहेर निघून तुमच्याकडे येऊ, मग तुमच्या मनास येईल तसे आमचे करा। दुसऱ्या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या 3 तुकड्या केल्या, आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अम्मोन्यांना हाणमार केली, आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दाणादाण केली की त्यांच्यातले 2 सुद्धा एकत्र राहिले नाहीत। मग लोकांनी शमूएलास विचारले, हा शौल आमच्यावर राज्य करणार काय? असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यास बाहेर काढा, म्हणजे आम्ही त्यास मारून टाकू। शौल म्हणाला, आज कोणाही मनुष्याचा वध करावयाचा नाही, कारण आज परमेश्वराने इस्रायलाचा उद्धार केला आहे। मग शमूएल लोकास म्हणाला, चला आपण गिलगालास जाऊ व तेथे राज्याची पुनःस्थापना करू। तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शौलास राजा केले। तेथे त्यांनी परमेश्वरास शांत्यर्पणांचे यज्ञ केले, आणि शौल व इस्रायल लोक यांनी तेथे मोठा उत्सव केला।